नमस्कार, रोशनीज रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बांगडा करी बँगलोर स्टाईलने आणि ह्यातले 2 फिश मी फ्राय करणार आहे ग्रीन मसाल्यामध्ये। चला तर मग सुरू करूया। मिक्सरचे भांडं घेतले, त्यात एक कांदा घालते मी, मीडियम साइजचा कांदा घेतलाय, 3 टोमॅटो घेतले, जाडसर कापून घेतले, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, अगदी थोडं आलं घेतले, अर्धा चमचा जिरं घेतले, 1 चमचा धन्याची पूड घेतली। सगळं व्यवस्थित बारीक करून घेते। वाटण करून घेतले, गॅसवर कढई ठेवून घेतली, त्यात 2 चमचे तेल घातले, मोहरी घालते, कढीपत्ता घालते, आणि एक छोटा कांदा उभा कापून घेतला ते घालते। कांदा परतून घेते। आता वाटण टाकते मी। वाटण पण व्यवस्थित परतून घ्यायचे। अगदी कमी साहित्यात बँगलोर स्टाईलने खूप छान कालवण तयार होतं। थोडी हळद घालते, 1 चमचाभर लाल तिखट घालते, चवीनुसार मीठ घालते। आपण फिशला मीठ लावून घेतले। मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून थोडं पाणी घातलंय मी। पाणी आपल्या इच्छेनुसार, आपल्याला किती पातळ कालवण हवंय त्यानुसार घालायचे। झाकण ठेवून घेतलंय मी। 5 मिनिटं आपण झाकण ठेवून शिजू देऊया। आता मी यात चिंच भिजवली होती ते पाणी घालते, अगदी थोडी चिंच, अर्ध्या लिंबा एवढी, कारण आपण टोमॅटो घातले यात। कोथिंबीर घालते। आता मी यात माशाचे तुकडे घालते। झाकण ठेवून आपण 5-6 मिनिटं शिजू देऊ। बघूया आपण आता। बघू शकता, अतिशय सुंदर बँगलोर स्टाईलची बांगडा करी तयार आहे। आता आपण बांगडा फ्राय करणार आहोत ग्रीन मसाल्यामध्ये। तर त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडासा पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतले 5-6 पाकळ्या, आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय। हे सगळं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते। आणि एक गोष्ट महत्त्वाची अशी की पुदिन्याचा फ्लेवर जर तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही पुदिना यूज करा, अन्यथा अगदी पुदिना वगळला तरी चालेल। मसाला वाटून घेतलाय मी आणि मीठही यात मी ॲड केलंय। तर आता आपण माशांना हा हिरवा मसाला लावून घेणार आहे दोन्ही बाजूनी। आणि मी फिशला लिंबूही भरपूर लावलाय। तुम्ही जर लिंबू कमी लावला असाल तर मग वाटण करतानाच लिंबू वाटणातच पिळा। अशा पद्धतीने सगळीकडे मसाला लावून घेते मी। हाताच्या मदतीने मी अगदी फिशच्या पोटातही सगळीकडे मसाला लावून घेतला आहे व्यवस्थित। रवा घेतलाय मी जाड, आणि आपण यात फिश घोळवून घेणार आहोत। रव्यामुळे
फिशला छान क्रिस्पीनेस येतो. तवा ठेवला आहे, त्यात थोडं तेल घातलं आहे मी आणि फिश फ्राय करायला सोडते. फिश छान दोन्ही बाजूने आपण फ्राय होऊ देऊ. बरं, नाशिककरांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की मी नाशिकमध्ये क्लाउड किचन सुरू करते आणि नाशिककरांना माझ्या हातची चव चाखता येईल. तर नक्की तुम्ही प्रतिसाद द्यावा अशी इच्छा आहे मनापासून. टेस्ट करावं जेवण माझ्या हातचं. ऑर्डर्स कराव्यात. ऑनलाईन ऑर्डर घेणार आहे. अधिक माहिती मी माझ्या पुढच्या व्हिडिओत देतच राहील. फिश आपण उलटवून घेऊया एक बाजूने. बघू शकता अतिशय छान एक बाजू फ्राय झाली आहे. दुसरी बाजू आपण फ्राय करून घेऊ. फिश दोन्ही बाजूने छान फ्राय झाला आहे. सर्व करून घेऊया आपण आता. सर्व करून घेतलं आहे बांगडा ग्रीन मसाला फ्राय आणि बांगड्याची बँगलोर स्टाईलने बनवलेली करी. नक्की रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीजला लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.